कर्जाचा हप्ता भरणाऱ्या लोकांची लॉटरी लागली। आता ज्या लोकांनी कर्ज काढले त्यांच्यासाठी सरकारने घेतले 3 मोठे निर्णय। होय, जे लोक कर्जाचे हप्ते भरत आहेत अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने 3 महत्त्वाचे निर्णय घेतले। आता ज्यांनी कर्ज काढले अशा लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमच्या कर्जावरचं सगळं व्याज माफ होणार, फक्त मुद्दल भरायची। तर दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमचा जर हप्ता लेट झाला तर तुम्हाला कुठलाही दंड बसणार नाही। तर तिसरा निर्णय असा आहे की जो ऐकून कर्ज काढलेले सगळे लोक नाचू लागले, तो निर्णय असा आहे की तुमचं सगळं कर्ज माफ होणार आहे। काही विशेष पात्रता अटी या निर्णयाच्या अंतर्गत घातलेल्या आहेत, काही नियम लावलेले आहेत। या नियमन अटी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। हे तीनही निर्णय नेमकं काय आहेत, बँकांचे नवे नियम काय सांगतात, तुमचं कर्ज कसं माफ होणार, सरकारने नेमकं काय सूचना दिलेली आहेत, सगळी सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण पाहणार आहोत। पहा, तुम्ही जर एखाद्या गाडीसाठी, घरासाठी, शेतीसाठी, घरासाठी कशासाठी कर्ज घेतला असेल आणि जर तुम्हाला तुमचं कर्ज माफ करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। कर्ज काढलं की व्याज आलंच हे आपल्याला माहिती आहे, पण बँक आणि फायनान्स कंपन्या आपल्याकडून कशा प्रकारे जास्त पैसे उकळतात आणि सामान्य माणसाला लवकर समजत नाही। त्यामुळेच आरबीआयने आता मोठी कुऱ्हाड चालवली आहे। जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 प्रकारच्या पद्धती असतात, एक असते ठराविक व्याज आणि दुसरं असतं कमी होत जाणारं व्याज। अनेकदा बँकवाले गोड बोलून आपल्याला अशा कर्जात अडकवतात की जिथे आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात, पण खरा गोंधळ कुठे होतो हे नीट समजून घ्या। समजा तुमचा हप्ता 10,000 रुपये आहे आणि काही कारणाने तुमच्याकडे पैसे नव्हते, तुम्ही तो हप्ता वेळेवर भरला नाही, मग बँक काय करते, बँक तुमच्यावर दंड लावते। बरं, इथपर्यंत ठीक होतं, पण बँका तिथंच थांबत नसायच्या, त्या दंडावर सुद्धा दंड न भरल्यामुळे दंडाच्या रकमेवर व्याज लावायच्या, म्हणजे दंडावर दंड व्याजावर व्याज। आणि यामुळे होतं काय की तुम्ही किती पैसे भरले तरी तुमचं कर्ज संपत नसायचं। आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट आदेश दिले आहे की कोणतीही बँक किंवा कंपनी आता दंडावर व्याज आकारू शकत नाही। तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्याचं मुद्दल आणि व्याज असतं, त्या व्यतिरिक्त एकही रुपया व्याज म्हणून घेण्याची मुभा नाही। जर एखादी बँक तुमच्या करून अशा प्रकारे दंडावर व्याज वसूल करत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता, ज्यामुळे लहान मोठी कर्ज ज्यांनी घेतली आहेत त्यांचा हजारो लाख रुपये वाचणार आहेत। आता फक्त तुमच्या मूळ व्याजाची काळजी करायची आहे, बँकाच्या या छुप्या लुटमारीची नाहीये। आता हा पहिला निर्णय झाला। आता दुसरा निर्णय की ज्याने सर्व सामान्य लोकांचा जो आहे त्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे, प्रचंड फायदा होणार आहे। आता दुसरा नियम अशा लोकांसाठी आहे की जे लोक नोकरी करतात आणि कर्ज घेतलंय, काय वेळा एखादा हप्ता मागं पुढे होतो, अशासाठी दुसरा निर्णय। तर तिसरा निर्णय असा आहे की डायरेक्ट तुमचं कर्ज शून्य करायचा। त्यामुळे तिसरा निर्णय ऐकण्याआधी व्हिडिओ बंद करू नका। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयाकडे। दुसऱ्या निर्णयामुळे सामान्य माणसाचं जीवन जे आहे ते अगदी सुधारणार आहे। तर पहा, आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन अनिश्चित असतं, कधी पगार उशिरा होतो तर कधी शेतीचा माल विकायला वेळ लागतो किंवा घरात अचानक दवाखान्याचा खर्च निघतो। अशा वेळेस कर्जाचा हप्ता 2-4 दिवस जरी उशिरा झाला तर बँका अक्षरशः रक्ताचं पाणी केल्यासारखा पैशावर डल्ला मारत होत्या। आधीच्या नियमानुसार तुमचा हप्ता जर चुकला तर बँक प्रचंड मोठा दंड लावायची आणि तो दंड तुमच्या मूळ कर्जात मिळवून टाकायचा आणि यामुळे तुमचं कर्ज दिवसेंदिवस वाढत जायचं। आता रिझर्व्ह बँकेने हा मनमानी कारभार बंद केला पहिल्या निर्णयाअंतर्गत। नव्या निर्णयानुसार बँक तुमच्याकडून फक्त एक ठराविक दंड घेऊ शकतात आणि जो सुद्धा खूप जास्त नसावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुमचा दंड जो आहे तो मूळ मुद्दला जोडला जाणार नाही। समजा तुम्हाला 500 रुपये दंड झाला तर तो 500 रुपयेच राहील, बँक तो तुमच्या कर्जाच्या रकमेत मिळवून त्याच्यावर व्याज खाऊ शकणार नाहीत। आता हा निर्णय कशासाठी घेतला झालाय की आरबीआय म्हणते की दंड हा माणसाला शिस्त लावण्यासाठी असावा, बँकेची तिजोरी भरण्यासाठी नाही। त्यामुळे तुमचा जर हप्ता चुकला तर घाबरून जाऊ नका, बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही। तुम्हाला फक्त तो एका वेळचा दंड भरावा लागेल, पण तुमच्या कर्जाचा डोंगर त्यामुळे वाढणार नाही। यामुळे मागासवर्गीय गरीब कुटुंबाला दिलासा मिळेल। आता हे झाले पहिले 2 जे आहे ते नियम किंवा निर्णय। आता तुम्ही ज्याची वाट पाहताय की ज्यामुळे तुमचं कर्ज 0 रुपये होऊ शकतं, त्याच महत्त्वाच्या निर्णयाकडे आपण वळतोय। आता मागच्या 2 निर्णयाने तुम्हाला कितपत फायदा होईल हे माहित नाही, पण तिसऱ्या निर्णयाने तुमचं कर्ज डायरेक्ट 0 होऊ शकतं। मग आता आपण येतोय त्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे की ज्याकरता तुम्ही व्हिडिओ पाहतात। आता तुमचं कर्ज माफ कसं होणार, आता हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या। पहा, सरकारने रिझर्व्ह बँकेने पहिल्यापासून अशा काही पद्धती तयार केलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून कर्ज 0 करता येत असतं, पण ते बऱ्याचशा लोकांना माहिती
माहिती नसतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण त्याच्यावर प्रकाश टाकणारा बनवला. आता पहा, एक तांत्रिक पद्धत आहे जिला बँकिंग भाषेत कर्ज हिशोबातून काढून टाकणे किंवा राईट ऑफ म्हणतात. आता पहा, कधी कधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस कर्जच फेडू शकत नाही, नोकरी जाते, व्यवसाय बुडतो किंवा घरात कोणतरी आजारी पडतं. मग अशा वेळेस माणूस काय करतो, हप्ते भरणं बंद करतो. तेव्हा तर तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरत नाही तर बँक तुमचं जे खातं आहे ते बुडीत किंवा न चालणारं म्हणून घोषित करते. आता बँका सुद्धा मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. आता बँकाची एक अडचणी ते लक्षात घ्या आणि तुमचं कर्ज शून्य कसं करायचं हे पुढील 10 सेकंदात समजून घ्या. त्यांना त्यांचे सगळे रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजाराला दाखवावं लागतात. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जर जास्त दिसले तर त्या बँकेची किंमत कमी होते. मग बँक काय करते, बँक विचार करते या माणसाकडून आता पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा वेळेस बँक ते कर्ज आपल्या मुख्य हिशोबातून काढून टाकते आणि याला म्हणतात कर्ज माफ करण्याची टेक्निक. आता इथे तुम्हाला कशी संधी आहे पहा, हे जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशोबातून काढून टाकते तेव्हा त्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी बँक तुमच्याशी तडजोड म्हणजे सेटलमेंट करू शकता. तुम्ही बँकेला सांगू शकता की माझ्याकडे पूर्ण पैसे नाही आहेत, माझी परिस्थिती खूप खराब झालेली आहे आणि मी एक ठराविक रक्कम देऊन कर्ज कायमचं मिटवू इच्छितो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा वेळेस बँक तुमच्या कर्जाच्या रकमेपेक्षा फक्त 10%, 20%, 25% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होतात. म्हणजे तुम्ही जर 1 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर कदाचित 10 ते 15,000 रुपयामध्ये तुम्ही कर्ज नील करू शकता. पण यासाठी काही अटी आहेत. एक, तुमची परिस्थिती खरोखर खराब असावी लागते. 2, पहिली गोष्ट झाली. 2, हे कर्ज माफ झाल्यावर तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो कमी होतो आणि भविष्यात कर्ज तुम्हाला मिळायला प्रचंड अडचण येते. पण ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहेत, जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे पुनर्जन्मच आहे. तुम्ही वकिलाच्या मदतीनं बँकेला पत्र लिहून ही प्रक्रिया करू शकता. आता हा नियम कोणत्या कर्जासाठी आहे तर पहा, तुम्ही मोबाईलसाठी कर्ज घेतलं, मोटारसायकल, घर बांधण्यासाठी, शेती, ट्रॅक्टर किंवा शेती अवजारे, गोठा बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारासाठी नियम आहेत. तुम्ही जर प्रामाणिक असाल पण केवळ परिस्थितीमुळे अडकला असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कुणी वसुलीवाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकवू शकत नाही. RBIचे नियम सांगतात की सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर बँकवाले तुम्हाला फोन किंवा प्रत्यक्ष भेटू शकत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की कर्ज आता तुम्हाला फेडणं शक्य नाही तर तुम्ही बँकेला एक लेखी पत्र द्या, त्यात तुमची अडचण सांगा. जेव्हा तुम्ही स्वतःहून बँकेला तुमची परिस्थिती सांगता तेव्हा बँक सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. RBIच्या नवीन नियमामुळे आता सामान्य माणूस बँकेच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. तर हे होते ते 3 मोठे निर्णय जे तुमच्यासाठी प्रचंड वरदान ठरू शकतात. लक्षात ठेवा, हीच ती शक्ती आहे. जर तुम्हाला तुमचे हक्क माहिती असतील तर कोणतीच बँक तुम्हाला लुबाडू शकत नाही. आता पहा, इथपर्यंत आपण पाहिलं RBIचे 3 नियम सर्वसामान्य कर्जदारांसाठी किती वरदान ठरणार आहे. आता प्रश्न उरतो, तुम्ही काय करायचं. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल, बँकेच्या त्रासाला कंटाळला असाल तर तुम्ही एक 4 स्टेपचा ॲक्शन प्लॅन तुम्हाला देतोय. पहिली स्टेप, तुम्हाला कर्ज भरायला हप्ता उशीर झाला असेल तर घाबरून बँक अधिकाऱ्यापासून लपून बसू नका. उलट बँकेत जा, लेखी पत्र द्या, तुमची परिस्थिती स्पष्ट सांगा. RBIच्या नियमानुसार बँक तुमच्या परिस्थितीचा विचार करून हप्ते पुनर्रचित करून देऊ शकते. दुसरी स्टेप, लोन स्टेटमेंटची नीट तपासणी करा, दंडावर व्याज लावलं का पाहून घ्या. तिसरी स्टेप, जर तुमचं कर्ज फेडणं आता शक्य नसेल तर 1 टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव तुम्ही समोर होऊन द्या. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता मला तुमची मदत हवी. तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे. तुम्ही सध्या कोणत्या बँकेचं कर्ज फेडत असाल, तुम्हाला बँकेचा हप्ता भरताना काही त्रास होतो का, तुमची अडचण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा लोकांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.